brought to you by Palvi Agrico. बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले. देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर, त्याची काय लेवल आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे. माझ्या जोडीत तो पहिलवान मोठा झालाय. तुम्ही काळजी ना मधल्या उमेदवारांची करावं. तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत? तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही, एवढं जाहीर सांगतो. मला अमोल शिंदेना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे समाज नाही आहेत. तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागलेत, कुठंतरी जातीच्या नावाने विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागलात. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. रात्रभर पैसे वाटण्याच्या मोहीममध्ये मला वाईट वाटतंय की ज्या लोकांनी सोलापूर सांभाळलं पाहिजे पालकमंत्री या नात्यानं, त्यांना कॅनव्यात घेऊन जाऊन लोकांना पैसे द्यायची वेळ आली. ही परिस्थिती आहे. कार्यकर्ता सापडत नाही, कुणी घ्यायला तयार नाही. अशी परिस्थिती असताना या देवेंद्र कोटेंनी त्यांना दिशाभूल करून या चारही प्रभागामध्ये रात्री कित्येक वाजेपर्यंत बसवलेलं आहे. ह्याचे मी तुम्हाला फोटो सहित ते रात्री कुठं बसले होते, काय काय करत होते हे दाखवू शकतो. याचं कारण आहे की खुलेआम आहे त्या गोष्टी. तुम्ही बघा, पालकमंत्री स्टँड एरियामध्ये पान टपरीवर बसून दोन्ही प्रभागाची फिल्डिंग लावत बसले होते. एकीकडे पब्लिकला 10 वाजता फिरायचं नाही म्हणून सांगता आणि स्वतः कॅनवा घेऊन या यंत्रणेचा अशा पद्धतीचा गैरवापर करत बसणार. तर हे बघा, वेलकम पान शॉप वर 4 लोक बसले तर 2 पेक्षा 4 माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हाकलताय. चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळानी. पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर, त्याची काय लेवल आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे. माझ्या जोडीत तो पहिलवान मोठा झालाय. 1 वर्षाचा आमदार आहे. एमआयएम बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत. जरा बी फुगायची गरज नाही. ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना एमआयएम वर्सेस धनुष्यबाण आणि कमळ, त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की एमआयएम बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं, एमआयएम नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत. याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं. मध्यमध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो. तुम्ही काळजी ना मधल्या उमेदवारांची करावं. तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत? तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही, एवढं जाहीर सांगतो. कारण आमच्या सगळ्या पोरांना पांगवायचं, आमच्या पोलांना पळवायचं. आनंददादा चंदनशिवे हा दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे, हा पडला पाहिजे याकरता 5 नंबरची बिल्डिंग लावली. अमोल शिंदे 7 नंबरचा उमेदवार आहे. मराठा समाजाचं नेतृत्व आहे. जरंगेंसाठी स्वतःच्या ऑफिसचा बॅनर काढलेला कार्यकर्ता आहे. पक्षाच्या पदाचा राजीनामा देणारा कार्यकर्ता आहे. मी स्वतः, तुम्हाला माहित आहे, मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये स्वतः सांगितलं होतं की जोपर्यंत समाजाचा आरक्षणाचा विषय होणार नाही तोपर्यंत हे सगळ्या समाजाचे नेतृत्व संपवायचे. म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. चेतन नरवडे धनगर समाजातला, त्याला संपवायचं आहे. अशा जे काही पीसी असतील यांनी त्याग केलाय समाजासाठी. या लोकांनी रक्त सांडलंय, वेळ प्रसंगी लोकांसाठी उतरलेत. पण ह्यांना त्यांच्या घरनं कारभार चालवण्याच्या दृष्टिकोनात हे सगळ्या गोष्टी करतायत. काल दिवसभर पालकमंत्री बघितलं असेल तर प्रत्येक पदयात्रा त्यांनी प्रत्येक गल्लीत शहरात जायचा प्रयत्न केला, काम केलं. आणि निवडणुकीच्या प्रचारातली वेळ संपल्यावर काही कार्यकर्त्यांसोबत चहा पिलं, बसलं, गप्पा टप्पा मारलं. असं काय कोणाच्या तर घरात गेले किंवा वेगळे हालचाल केले काही तर असं नाही. सार्वजनिक ठिकाणी बसले, उठले. आणि मंत्री आहेत म्हणल्यावर सोबत 5-7 लोक 8-10 लोक असणं साहजिक आहे. पण त्याच्यामध्ये कॅमेरा चालू होते, लाईव्ह कॅमेरा चालू होते, व्हिडिओ चालू, एकतरी चुकीची गोष्ट. उलट पालकमंत्रीसारखे नेते यापूर्वी कुणीही एवढ्या मायन्यूट लेवलला जाऊन निवडणुकीचं प्लॅनिंगमध्ये सहभाग नाही घेतला. पालकमंत्र्यांनी एवढं जातीनं लक्ष घालून हे निवडणूक त्यांनी स्वतः पर्सनली ह्यात लीड करून ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं जिंकण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्यांची निवडणूक हातातून चालली म्हणून आता काहीतरी आरोप करायचा म्हणून ते आरोप करतात. देवेंद्र कोटे आमच्या शहरातला प्रमुख चेहरा आहे, आमचा आमदार आहेत. असे कुठलेही त्यांचे फोटो व्हिडिओ पैसे वाटप करताना कुठेही व्हायरल झाले नाहीत. गाठीभेटी करताना संवाद, आणि त्यांचेही कार्यकर्ते रात्रभर पहाटेपर्यंत फिरतात. ह्याचा अर्थ का पैसे वाटप करायला लागले त्याचे? आम्ही कोणाला भेटायला गेलो तरी पैसे, पालकमंत्री महोदय असतील, मी असतील, आमचे सगळे आमदार महोदय असतील, हे निवडणुकीसाठी दिवसभर प्रचार आणि दुपारी संध्याकाळी रात्री 10-11 वाजता कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन फिरत आहोत. ह्याचा अर्थ असा नाही की पैसे वाटतो.
ह्यात काहीही अर्थ नाही. हे आमचे जातीचे नेतृत्व संपावं लागले. आता मला अमोल शिंदेना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे समाज नाही आहे. तुम्ही ज्या ज्या समाजाचा उल्लेख केला त्या त्या समाजाचे सामाजिक नेतृत्व वेगळं आहे आणि राजकीय नेतृत्व वेगळं आहे. आणि राजकीय नेतृत्व ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांच्या जातीचा काही विषय नसतो. तुम्ही ज्या ज्या नेत्यांची ओळख त्यांच्या जातीच्या नावाने करून द्यायला लागलेत, कुठंतरी जातीच्या नावाने विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करायला लागलात, हे चुकीचं आहे.